नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही मधुमेही असाल आणि दुपारच्या जेवणानंतर तुम्हाला सुस्त बसण्याची, गोड खाण्याची किंवा लगेच झोपून जाण्याची सवय असेल तर थांबा, कारण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मंडळी, मधुमेह हा एक असा आजार आहे जिथे तुमची प्रत्येक छोटी सवय तुम्हाला वाचवू शकते किंवा उद्ध्वस्तसुद्धा करू शकते. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे दुपारच्या जेवणानंतर आपण ज्या चुका करतो त्यांना कळतपणे आपल्या रक्तातील साखरेची पातळी खूप वाढवतात. आज मी तुम्हाला अशा 7 चुका सांगणार आहे ज्या मधुमेही रुग्णांनी दुपारच्या जेवणानंतर टाळल्या पाहिजेत आणि त्याऐवजी तुमच्या साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावं हे देखील मी तुम्हाला समजावून सांगेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 7वी चूक सर्वात धोकादायक आहे आणि जवळजवळ प्रत्येक मधुमेही रुग्ण ती करतोच. मंडळी, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर नक्की लाईक बटनावरती क्लिक करा आणि अशी महत्त्वाची आरोग्यविषयक माहिती नेहमी मिळवत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्ही कोणताही नवीन व्हिडिओ कधीही चुकवणार नाही. चला आता थेट विषयाकडे जाऊया. सर्वप्रथम दुपारच्या जेवणानंतर आपल्या शरीरामध्ये काय घडतं ते समजून घेऊया. जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपली पचनसंस्था अन्नाचं विघटन करते आणि त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं. हे ग्लुकोज आपल्या रक्तप्रवाहामध्ये सोडलं जातं आणि त्याचे ग्लुकोज जे आहे तर ते रक्तप्रवाहामध्ये सोडलं गेल्यानंतर इन्सुलिन ते आपल्या पेशींपर्यंत पोहोचून ऊर्जा पुरवतं. तथापि मधुमेही रुग्णांमध्ये ही प्रक्रिया व्यवस्थित काम करत नाही. इन्सुलिन एकतर तयार होत नाही किंवा व्यवस्थित ते कामच करत नाही. त्यामुळे मधुमेहीसाठी जेवणानंतरचा वेळ सर्वात महत्त्वाचा असतो. या काळात तुम्ही ज्या सवयी लावता त्याचा तुमच्या रक्तातील साखरेवरती थेट परिणाम होतो आणि जर तुम्ही वाईट सवयी लावल्या तर जेवणानंतरची तुमची साखरेची पातळी, जिला आपण पीपी शुगर असंही म्हणतो, ती धोकादायक पातळीपर्यंत वाढू शकते. जर हे दीर्घकाळ चालू राहिलं तर त्याचा परिणाम मूत्रपिंड, डोळे, नसा आणि हृदयांवरती होतो. त्यामुळे आज आपण ज्यावर चर्चा करणार आहोत ते केवळ साखर नियंत्रणाबद्दल नाही आहे, तर ते तुमच्या संपूर्ण आरोग्याबद्दल आणि आयुष्याबद्दल सुद्धा आहे. चला तर मग पहिल्या चुकीपासून सुरुवात करूया. मधुमेहींची पहिली आणि सर्वात सामान्य चूक म्हणजे जेवणानंतर लगेच झोपी जाणं. भारतात दुपारची झोप घेणं किंवा थोडा वेळ विश्रांती घेणं ही एक खूप जुनी सवय आहे. बरेच लोक जेवण करून लगेच झोपायला जातात. वडीलधाऱ्यांच्या मते थोड्या विश्रांतीमुळे अन्न पचनास मदत होते, पण सत्य हे आहे की ही सवय मधुमेहींसाठी खूपच हानिकारक ठरू शकते. जेवणानंतर लगेच झोपल्याने तुमची पचनक्रिया मंदावते, पचनाला जास्त वेळ लागतो आणि या काळात रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते आणि त्यात चढ उतार होतो. शिवाय झोपल्यामुळे शरीरातील स्नायूंना ग्लुकोज वापरता येत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढते. अनेक अभ्यासांनी असं सिद्ध केलं आहे की जेवणानंतर थोडा वेळ चालल्याने जेवणानंतरची रक्तातील साखर 10 ते 15% कमी होऊ शकते. फक्त 15 ते 20 मिनिटे हळू चालणं पुरेसं आहे. यामुळे स्नायू सक्रिय होतात आणि त्यांना रक्तातील ग्लुकोज वापरण्यास मदत होते. म्हणूनच पुढच्या वेळी जेवणानंतर किमान 15 मिनिटे चालण्याची सवय लावा. यामुळे केवळ तुमच्या साखरेची पातळीच नियंत्रणात राहणार नाही, तर तुमची पचनक्रिया सुधारेल आणि तुम्हाला उत्साहीसुद्धा वाटेल. आता दुसऱ्या चुकीबद्दल बोलूया. दुसरी मोठी चूक म्हणजे जेवणानंतर गोड खाणं. तुम्हाला वाटत असेल की मधुमेहामध्ये गोड खाण्यास आधीच मनाई आहे, मग ही चूक कशी झाली? पण मंडळी, सत्य हे आहे की अनेक रुग्ण जेवणानंतर थोडं पुरेसं आहे असं समजून एखादी छोटी गोड वस्तू किंवा अगदी 1 चमचा गूळ किंवा मध किंवा मग गोड काहीतरी खातात किंवा गोड पेय पितात. पण हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. जेवणानंतर जेव्हा तुमच्या रक्तातील साखर आधीच जास्त असते तेव्हा गोड खाल्ल्याने साखरेच्या पातळीमध्ये अचानक आणि वेगाने वाढ होते. वैद्यकीय भाषेमध्ये याला पोस्टप्रँडियल असं म्हटलं जातं. पोस्टप्रँडियल ग्लायसेमिक स्पाइक असं म्हणतात. या वाढीमुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं आणि याच कारणामुळे अनेक मधुमेहींना दृष्टी कमी होणं, किडनीचं नुकसान होणं आणि हृदयविकाराच्या झटक्याचा वाढलेला धोका यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. जर तुम्हाला जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही 70% जास्त कोको असलेले डार्क चॉकलेटचा एक छोटा तुकडा किंवा पपई किंवा बेरीजसारख्या फळांचा एक छोटासा तुकडा खाऊ शकता, पण हे प्रमाणातच केलं पाहिजे. तिसरी चूक म्हणजे जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं. भारतात जेवणानंतर चहा पिणं ही जवळजवळ एक परंपराच बनली आहे.
अनेक घरांमध्ये जेवणानंतर लगेच चहा दिला जातो, तथापि ही सवय मधुमेहींसाठी हानिकारक आहे. जेवणानंतर चहा किंवा कॉफी प्यायल्याने अनेक समस्या निर्माण होतात. पहिली गोष्ट म्हणजे चहामध्ये असलेले टॅनिन शरीराला लोह शोषून घेण्यापासून रोखतं. दुसरी गोष्ट म्हणजे चहामध्ये दूध आणि साखर घातल्याने साखरेची पातळी आणखी वाढते. तिसरी गोष्ट म्हणजे कॅफीनमुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेवरती परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करणं कठीण होतं. जर तुम्हाला चहाशिवाय राहणं शक्य नसेल तर जेवणानंतर किमान 1 तासाने साखर न घातलेला ग्रीन टी किंवा मग हर्बल टी पिण्याचा प्रयत्न करा. मेथीचा चहा किंवा दालचिनीचा चहा तर आणखी चांगला असतो, कारण दोन्ही रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. अनेक लोक करत असलेली चौथी चूक म्हणजे जेवणानंतर लगेच फळं खाणं. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की फळं ही आरोग्यदायी असतात आणि ही चूक कशी असू शकते. मंडळी, तुम्ही काय खाता हेच महत्त्वाचं नाही, तर तुम्ही केव्हा खाता हे देखील महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही जेवणानंतर लगेच खाता तेव्हा जेवणानंतर फळ खाल्ल्यास त्यातील नैसर्गिक साखर फ्रुक्टोज आधीच भरलेल्या पोटामध्ये आणखी साखर वाढवतं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. शिवाय जेवणानंतर फळ खाल्ल्याने आंबवण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, ज्यामुळे पोट फुगतं आणि गॅस होतो. मधुमेहींसाठी फळं खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा मग 2 तास नंतर. फळांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे जसं की बेरी, पपई, नाशपाती आणि सफरचंद यांना प्राधान्य दिलं जातं. आंबे, केळी, द्राक्षे, लिची यांसारखी गोड फळे टाळणं किंवा मग खूप कमी प्रमाणामध्ये खाणं उत्तम. 5वी चूक म्हणजे पाण्याचा गैरवापर. बरेच लोक जेवताना किंवा जेवणानंतर लगेचच जसं की थंड पाणी खूप जास्त पितात. या दोन्ही सवयी चुकीच्या आहेत. जेवताना जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक रस पातळ होतात, ज्यामुळे योग्य पचन होत नाही. यामुळे ग्लुकोज हळूहळू न जाता पाण्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्याच्यामध्ये ग्लुकोज हळूहळू न जाता अनियमितपणे रक्तप्रवाहामध्ये सोडलं जातं, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढते. थंड पाण्यामुळे पचनक्रिया आणखी मंदावते. जेवणापूर्वी अर्धा तास आधी 1 ते 2 ग्लास पाणी पिणं हा योग्य मार्ग आहे. जेवताना तहान लागल्यास खोलीच्या तापमानाचं 2 घोट पाणी प्या आणि जेवणानंतर किमान अर्ध्या तासाने किंवा 30 मिनिटांनी पाणी प्या. कोमट पाणी पिणं अधिक फायदेशीर आहे, कारण त्यामुळे पचनक्रिया नक्कीच सुधारते. आता आपण 6व्या चुकीबद्दल बोलूया. 6वी चूक म्हणजे तणावाखाली जेवणं आणि जेवणानंतरही तणावात राहणं. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक जेवताना कामाची चिंता करतात किंवा बातम्या पाहत फोनकडे बघत राहतात. ही सवय मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप हानिकारक आहे. जेव्हा तुम्ही तणावामध्ये असता तेव्हा तुमचं शरीर कॉर्टिसोल नावाचं हार्मोन स्रावतं. हा हार्मोन थेट तुमच्या रक्तातील साखर वाढवतो. जेवताना तुम्ही तणावात असाल तर अन्नातील साखर आणि तणावामुळे आलेली साखर एकत्र येऊन तुमच्या रक्तातील साखर वेगाने वाढवतात. शिवाय तणावाखाली जेवल्याने सजगतेने खाणं शक्य होत नाही. याचा अर्थ तुम्ही किती आणि काय खाल्लं आहे याची तुम्हाला जाणीव नसते. यामुळे नकळतपणे जास्त खाण्याची शक्यता वाढते. योग्य पद्धत म्हणजे जेवणापूर्वी 5 मिनिटे शांत बसणं. जेवताना तुमचा फोन आणि टेलिव्हिजन बंद ठेवा. लक्षपूर्वक जेवा. हळूहळू चावून जेवणाचा आनंद घ्या. जेवणानंतर 10 मिनिटे शांत बसा आणि दीर्घ श्वास घ्या. आणि आता 7व्या चुकीकडे येऊया, जी मी सुरुवातीला सर्वात धोकादायक असल्याचं म्हटलं होतं. वेळेवर औषधं न घेणं किंवा दुपारचं औषध चुकवणं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही चूक सर्वात सामान्य आहे. अनेक लोकांना सकाळच्या आणि रात्रीचे औषध घ्यायला आठवते, पण अनेकदा दुपारचं औषध घ्यायला अनेक जण विसरतात. काहींना तर 1 दिवस औषध चुकवल्याने काय फरक पडेल याचं आश्चर्य वाटतं. पण मंडळी, मधुमेहासाठी औषधं घेण्याची वेळ खूप महत्त्वाची असते, विशेषतः जेवणासोबत किंवा जेवणानंतर घ्यायच्या औषधांसाठी. ही औषधे जेवणासोबत दिली जातात, जेणेकरून जेव्हा जेवणामुळे तुमच्या साखरेची पातळी वाढत असेल तेव्हा ती काम करतील. जर तुम्ही तुमचं औषध घेतलं नाही तर त्या संपूर्ण काळामध्ये तुमच्या साखरेची पातळी अनियंत्रितपणे वाढत राहते आणि या एका दिवसाच्या निष्काळजीपणामुळे आठवडाभर तुमचं साखरेवरील नियंत्रणसुद्धा बिघडू शकतं. या व्यतिरिक्त काही रुग्ण चुकीच्या वेळी आपली औषधं घेतात. मेटफॉर्मिनसारखे औषधे जेवणासोबत किंवा जेवणानंतर घेणं आवश्यक असतं. रिकाम्या पोटी घेतल्यास त्यामुळे पोटदुखी आणि उलट्या होऊ शकतात. म्हणून तुमची औषधं केव्हा आणि कशी घ्यावीत याबद्दल तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि दुपारचं औषध चुकणार नाही याची खात्री करण्यासाठी नक्की अलार्म लावून ठेवा. आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या
गोष्टी सांगू इच्छिते, ज्या दुपारच्या जेवणानंतर केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल. पहिली गोष्ट म्हणजे जेवणानंतर 15 ते 20 मिनिटे चालण्याचा सल्ला दिला होता. हे तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा. दुसरी गोष्ट म्हणजे जेवणानंतर स्वतःला व्यस्त ठेवा. जर तुम्ही घरी असाल तर काही घरकाम करा, मुलांसोबत खेळा किंवा इतर हलकी कामे करा. शरीर सक्रिय ठेवल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तिसरी गोष्ट म्हणजे जेवणानंतर सुमारे 1 ते 1.5 तासाने तुमच्या रक्तातील साखर तपासा. याला पोस्ट मील शुगर असं म्हटलं जातं आणि ती आदर्शपणे 140च्या खाली असावी. जर ती यापेक्षा जास्त असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोला. चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या दुपारच्या जेवणात फायबरचं प्रमाण वाढवा. संपूर्ण धान्य, कडधान्ये, हिरव्या भाज्या आणि सॅलड खाल्ल्याने पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे साखर हळूहळू रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करते आणि साखरेची पातळी अचानक वाढण्याचं प्रमाण कमी होतं. पाचवी गोष्ट म्हणजे नेहमी ठराविक वेळीच जेवण करा. अनियमित खाण्यामुळे शरीराचे अंतर्गत घड्याळ विस्कळीत होतं, ज्यामुळे साखरेवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं. मंडळी, आता मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छिते. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यात एका क्षणाचा निष्काळजीपणासुद्धा जीवघेणा ठरू शकतो. पण हेही खरं आहे की जर तुम्ही योग्य सवयी लावून घेतल्या आणि योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या तर तुम्ही पूर्णपणे सामान्य आणि निरोगी आयुष्य जगू शकता. मधुमेह म्हणजे आयुष्य संपलं असं नाही. याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुम्हाला थोडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हे लक्ष देणं ओझं नाही, हे स्वतःला दिलेलं एक वचन आहे की तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला एक निरोगी आणि आनंदी आयुष्य द्याल. मी तुम्हाला एका रुग्णाची गोष्ट सांगते. त्यांचं नाव रमेश आहे आणि ते 55 वर्षांचे आहेत. जेव्हा त्यांना मधुमेहाचं निदान झालं तेव्हा त्यांची उपाशीपोटी साखर 200पेक्षा जास्त होती आणि रक्तातील साखर 300पर्यंत पोहोचत होती. डॉक्टरांनी इन्सुलिन घेण्याचा सल्ला दिला. रमेश काका खूप घाबरले होते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली जीवनशैली बदलली. त्यांनी जेवणानंतर रोज फिरायला जायला सुरुवात केली. त्यांनी गोड पदार्थ खाणं बंद केलं, चहाचं प्रमाण कमी केलं आणि आपली औषधं वेळेवर घ्यायला सुरुवात केली. फक्त 3 महिन्यांमध्ये त्यांची उपाशीपोटीची साखरेची पातळी 110पर्यंत आणि रक्तातील साखरेची पातळी 150च्या खाली आली होती. डॉक्टर स्वतः म्हणाले की ही इन्सुलिनची तुम्हाला गरज नाही. हा काही चमत्कार नाही, ही केवळ चांगल्या सवयींची जादू होती. आता जर मी तुम्हाला एक गोष्ट विचारली तर या 7 चुकांपैकी तुम्ही किती ओळखू शकाल? माझ्यावर विश्वास ठेवा, बहुतेक लोक नकळतपणे दररोज यापैकी किमान 3 ते 4 चुका करतात. आता तुम्ही तर शिकला आहात, त्यामुळे तुम्ही आजपासून या सवयी बदलण्याची तुमच्याकडे संधी आहे. प्रत्येक चूक ओळखा आणि प्रत्येक सवय एक एक करून सुधारा. एका दिवसामध्ये सर्व काही बदलणं आवश्यक नाही. बदल हळूहळू होईल आणि हळूहळू तुम्हाला बरंसुद्धा वाटू लागेल. आहाराव्यतिरिक्त मधुमेहासाठी झोप देखील खूप महत्त्वाची आहे. रात्री झोप न लागल्यास सकाळी रक्तातील साखरेची पातळी वाढते. तणाव आणि झोपेच्या कमतरतेमुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढतो. म्हणून औषधे आणि आहाराप्रमाणेच चांगली झोप आणि मनःशांती हे मधुमेह नियंत्रणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. दररोज रात्री 7 ते 8 तास झोपण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी फोन आणि स्क्रीनपासून दूर राहा. हळद घालून कोमट दूध प्यायल्याने झोप सुधारते. त्याचबरोबर योग आणि प्राणायामाचाही मी तुम्हाला सल्ला देईल. अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम तणाव कमी करण्यात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कपालभाती पचनसंस्था मजबूत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी दररोज 20 ते 30 मिनिटे योगाभ्यास करणं खूप फायदेशीर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते विनामूल्यसुद्धा आहे. यासाठी कोणत्याही महागड्या औषधांची आवश्यकता नाही. काही लोक असंही विचारतात, मधुमेह असताना रात्री झोपल्यानंतर दुपारचं जेवण टाळावं का? याचं उत्तर आहे, मुळीच नाही. जेवण टाळल्यामुळे साखरेचं संतुलन बिघडतं आणि मग जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर वेगाने वाढते. याला रिबाउंड हायपरग्लायसेमिया म्हटलं जातं. म्हणूनच दिवसातून 3 वेळेस जेवा, पण प्रमाणात आणि योग्य पदार्थ नक्की खा. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल तर तुम्ही जेवणाच्या मध्ये मूठभर भाजलेले चणे, एक लहान वाटी दही किंवा मग काही बदाम जे आहेत ते खाऊ शकता. हे सर्व कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ आहे आणि जे हळूहळू ऊर्जा देतात आणि रक्तातील साखरेची पातळीसुद्धा नियंत्रित ठेवतात. मंडळी, आणखी एक गोष्ट, मधुमेहाची औषधे आणि इन्सुलिन खूप महत्त्वाचं आहे,
पण जीवनशैलीतील बदलही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ औषधांनी तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एका बादलीला एका बाजूने पाणी भरण्यासारखं आहे, तर दुसऱ्या बाजूला छिद्र आहे. केवळ औषधोपचार आणि जीवनशैलीच्या संयोगानेच खरा आराम मिळू शकतो. नेहमी लक्षात ठेवा की मधुमेहासाठी 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहे. पहिली, योग्य वेळी योग्य आहार घेणं. दुसरी, नियमित व्यायाम करणं. आणि तिसरी, औषधोपचार आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला पाळणं. तर तुम्ही या 3 गोष्टींचं प्रामाणिकपणे पालन केलं तर मधुमेह तुमच्या नियंत्रणाबाहेर जाणार नाही. तुम्ही मधुमेहावरती नियंत्रण ठेवू लागाल. आणि एक गोष्ट मी माझ्या दर्शकांना नेहमी सांगते की कोणत्याही आजाराशी एकट्याने संघर्ष करू नका. तुमच्या कुटुंबाला आणि मित्रांना सांगा. त्यांचा पाठिंबा आणि समज तुमच्या मानसिक आरोग्याला बळकट करेल. एका चांगल्या डॉक्टरांशी नियमित संपर्कात राहा. वर्षातून किमान एकदा तरी शुगरची चाचणी करून घ्या, जी गेल्या 3 महिन्यांतील तुमच्या साखरेची सरासरी पातळी जी आहे ती दर्शवते. यामुळे तुमचं नियंत्रण किती चांगलं आहे हे ठरवण्यात मदत होते. मंडळी, आज आपण मधुमेही रुग्णांनी दुपारच्या जेवणानंतर टाळल्या पाहिजेत अशा 7 प्रमुख चुकांवरती चर्चा केली. जेवणानंतर लगेच झोपू नका. गोड पदार्थ खाऊ नका. चहा आणि कॉफी टाळा. योग्य वेळी योग्य फळे खा. व्यवस्थित पाणी प्या. तणावापासून दूर राहा आणि तुमची औषधं वेळेवर घ्या. जर या तुम्ही 7 गोष्टी तुमच्या जीवनात समाविष्ट केल्या तर तुमच्या लक्षात येईल की तुमची साखरेची पातळी किती लवकर नियंत्रणात येते आणि तुम्हाला किती बरं वाटतं. मंडळी, जर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. विशेषतः मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसोबत कधी एक व्हिडिओ कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की या 7 चुकांपैकी तुम्ही सर्वात जास्त कोणती चूक केली आणि आतापासून तुम्ही कोणते बदल करणार आहात. तुमच्या कमेंट्स मला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात. जर तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग आणि इतर आरोग्यविषयक विषयांवरती अशीच माहिती मिळावी असं वाटत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.